हा एक लेख मला सुचला. नोव्हेंबर 2025मध्ये मी हा लेख लिहिला. या लेखाला मी नाव दिलं आहे हसत हसत. हसत हसत. नाव हसत हसत दिलं नाही, नाव बसूनच दिलं चांगलं, पण लेखाचं नाव हसत हसत. माणसाने हसत हसत जीवन जगावे असे म्हणतात. हसत हसत जीवन जगावे. पण जीवनामध्ये हसण्याचे सौभाग्य माणसाला फार कमी वेळेस लाभते. ती म्हणच आहे ना, सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. जीवनामध्ये प्रत्येकाला देवाने भरपूर दुःखच देऊन टाकले आहे. मग हसणार तरी कसे आणि किती? ते म्हणायला सोपे आहे हो, प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरता येते का पहा. संकटाला हसत हसत सामोरे जावे असे बऱ्याच ठिकाणी वाचले, ऐकले. पण संकट समोर दिसल्यावर माणूस हसेलच कसा? फार तर मन घट्ट करून संकटाला सामोरं जाता येईल, पण हसत हसत शक्य नाही. मृत्यूला हसत हसत सामोरं जा असं शूरवीर पुरुष सांगून गेले. ते फक्त त्यांनाच जमलं. सामान्य माणसं फुटक्कन मरून जातात. मरताना आपण हसत हसत मेलो का रडत रडत मेलो हे नंतर थोडंच कळतं. असो, हसत हसत याचा खरा अर्थ असा की थोडी मनाची तयारी करून एकमेकांना आधार देऊन जीवन जगा. हसा, पण दुःख विसरण्यासाठी हसा. दुःख कोणीही आनंदाने सोसत नसतो. वेळ येणारच आहे, तर मग हसले काय आणि रडले काय असा पोक्त विचार करणारे काही लोक असतात. त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. हसत हसत जीवन जगा, पण अडचणींवर मात करताना, संकटांचा पाडाव करताना मनाने थोडं खंबीर व्हा, कणखर व्हा असं म्हणणं आम्हाला अधिक योग्य वाटतं.